जी लोक बीजेपीला शिव्या घालतात ती बीजेपी पेक्षा जास्त RSSला शिव्या घालतात। याचं कारण जर जाणून घ्यायचं असलं तर बंगाल इलेक्शनचा निकाल। तर नेमकं झालंय काय सांगतो ऐका। यासाठी आपल्याला 4 ते 5 वर्ष मागे जावं लागेल, ज्या वेळेला 2021 मध्ये बंगालमध्ये RSSचं झोनल एक्सपान्शन झालं होतं। त्यावेळेला बंगालमध्ये RSSच्या 3500 ते 3800 शाखा होत्या आणि पुढील 5 वर्षात RSSने यामध्ये 500 ते 600 शाखा वाढवल्या आणि हा आकडा 4500 शाखांपर्यंत नेऊन ठेवला। यामध्ये महत्त्वाचा आणि लक्ष देण्यासारखा भाग म्हणजे झोनल एक्सपान्शन। जे आधी सेंट्रल बंगाल होतं ते वाढवून सेंट्रल बेंगॉल, साऊथ बेंगॉल आणि नॉर्थ बेंगॉल केलं आणि यानंतर आदिवासी भागात SC/ST कम्युनिटीजमध्ये जंगल एरिया सुद्धा शाखांचं एक्सपान्शन करण्यात आलं आणि हेच सर्वात मोठं कारण आहे बंगालमधील आजच्या निकालाचं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल, लोक तृणमूल काँग्रेसच्या विरोधात रस्त्यावर येऊन बसली होती आणि तृणमूल काँग्रेसच्या विरोधात मतदान पण करू शकली। आता यामध्ये CAPF, इलेक्शन कमिशन यांचं सुद्धा मोठं सहकार्य आहे आणि इथेच लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे, जो शिस्तबद्धपणा RSS कडून त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटतो तो खूप महत्त्वाचा आहे आणि तिथल्या लोकांना सुद्धा हीच निडरता, हीच शिस्त पाहिजे होती। RSSने बंगालच्या हिंदूंमध्ये जी जागरूकता आणलेली आहे ती बघण्यासारखी गोष्ट आहे। आता लोक तुम्हालाही शिव्या घालतील आणि हा व्हिडिओ बनवला म्हणून मलाही शिव्या घालतील। मी RSSचा भाग नाही, पण मागील 5 वर्षात RSSने बंगालमध्ये जे काम केलेलं आहे, तिथल्या लोकांच्या मध्ये जी जनजागृती आणलेली आहे, जे धाडस तिथल्या लोकांच्या मध्ये निर्माण केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे। त्यामुळे जर तुम्हीही RSSचा भाग असाल तर तुम्हालाही गर्व वाटायला पाहिजे की मी एक संघी आहे।